हाय गाईज, तर नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही चाललेलो आहोत केलंबा आईच्या दर्शनाला. तर आम्ही गाडीमध्ये बसलो. आता आम्ही चाललेलो आहे तिकडे. तर आता आम्ही करवशी गावामध्ये एंट्री केलेली आहे. तर बरेच ट्रॅफिकसुद्धा होती मध्ये. आम्ही इथे उतरलेलं आहे. मिस्टर गाडी पार्किंग लावायला गेलेले आहेत आणि इथे मला मीनाक्षी भेटलेली आहे. तीसुद्धा फॅमिलीसोबत आलेली आणि आदिरा आलेली. तर तिचं दर्शन झालेलं. आता ती घरी जायला निघालेली आहे. तर ती लवकरच आलेली. आता आम्ही पण चाललेलो आहोत आईच्या दर्शनाला. दुकानं तर भरपूरच होती. तर आता बघू कशी गर्दी आहे की नाही, समजेलच पुढे जाऊन. तर मला परत एकदा मीनाक्षीची जाऊबाई करिश्मा भेटलेली आहे आणि तीसुद्धा आलेले होते दोघंजणं. तर त्यांचंसुद्धा दर्शन झालेलं आहे. आता ती पण खाली उतरलेली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत आईच्या दर्शनासाठी. तर आता ओटी वगैरे घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही रांगेमध्ये उभी आहे आणि भरपूरच अशी गर्दी होती. आणि दोन्ही साईडला पूर्ण पायऱ्या अशा भरलेल्याच होत्या आणि लाईन काय हालतच नव्हत्या. बराच वेळेला आम्ही खरोखरच भरपूरच उशीर झालेला आम्हाला इथे येऊन आणि गर्दी वाढतच गेलेली. तर अशा प्रकारे आस्ते पुढे जात होते रांगा. तसं आम्हाला आईचं दर्शन मिळालं. खूपच भारी असं दर्शनसुद्धा आमचं झालेलं आहे. तर भाविकांसाठी चहाची सोयसुद्धा केलेली आहे आणि त्यांचं आयोजन पण खूपच भारी असतं. तर इथे DJ लावलेले आहेत, म्हणजे कोणी पण डान्स करू शकते. तर आम्हीसुद्धा इथे थोडीशी डान्स केलेला आहे आणि त्यांनी देवीचं हे केलेलं आहे, असं मंदिर बनवलेलं आहे डेकोरेशन आणि ते पण भारी आहे. आता आमचं दर्शन झाल्यानंतरसुद्धा गर्दी भरपूरच वाढलेली होती. तर बघू शकता तुम्ही की गर्दी किती वाढत चाललेली आहे. तर आता आम्ही उतरलेलो आहे खाली. तर आम्ही इथे लिंबू सरबत घेतलेली आहे. तर ती पिऊन मी इथे थोडीशी शॉपिंग केलेली आहे. सगळीच शॉपिंग काय दाखवता आली नाही आहे. तर मी इथे करंद घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी इथे ढेकणंसुद्धा घेतलेली आहेत. तर आता आम्ही गाडीमध्ये बसायला चाललेलो. तर तिथेसुद्धा रिक्षा अवेलेबल नव्हती पार्किंगपर्यंत जाण्यासाठी, कारण एवढी ट्रॅफिक आणि माणसांची गर्दी होती. तर त्या रिक्षासुद्धा इथे अवेलेबल नव्हत्या. तरीसुद्धा आम्ही एक दादा टेम्पोवाला होता, तो पार्किंगला चाललेला. तर त्याला आम्ही बोललो की पार्किंगपर्यंत सोडता का. तो लगेच त्याने आम्हाला इथे सोडलेला आहे. तर आम्ही पहिल्यांदा टेम्पोमध्ये बसलेला आहे. तर मज्जासुद्धा आलेली. तर आम्ही नंतर तिथून गाडीतून उतरलो, पार्किंगला आलो आणि तुम्ही बघू शकता पार्किंगला पण किती गर्दी झालेली आहे. तर मी घरूनच मुलांना जेवण बनवून आलेलं. तर मी आता त्यांना भरवते आणि अशा प्रकारे आम्ही आता तिथून निघालो आहोत घरी जाण्यासाठी. तर वातावरणसुद्धा खूपच भारी झालेला. मी गावात आलो